नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं चा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला मानसीची आई आणि आभा विचारतायत आतमध्ये, मी येऊ का, आम्ही येऊ का। तर सुनंदा म्हणजेच तेजसची आई म्हणतात की अहो दरवेळी तुम्ही विचारताय काय, तुमचंच घर आहे, या तुम्ही आत। तर इकडे तात्यासाहेब देवाला नैवेद्य दाखवत असतात। नैवेद्य दाखवून झाल्यावर ते म्हणतात की नैवेद्य दाखवून झालाय आणि आता पंगत वाढायला घेऊया। तर मानसीची आई म्हणते की आधी पहिलीच पंगत आहे नाही, तर आधी आपण पुरुषांची पंगत वाढूया आणि मग आपण बायका बसूया। असं म्हटल्यानंतर मानसी लगेच उत्साहाने म्हणते की चला मी वाढायला घेते, काय काय मदत करायचे सांगा, मी पंगत वाढायला घेते। असं म्हणून ती एकदम येते आणि तेवढ्यात नाही ते सगळे तिला थांबवतात आणि म्हणतात की यावेळची ही जी पंगत आहे ती बायकांची पहिली पंगत बसते, कारण हरताळकेचा उपवास असतो, त्यामुळं उपवास सोडण्यासाठी पहिली पंगत ही बायकांची बसते आणि मग आम्ही पुरुष मंडळी जेवतो आणि ही या घरची प्रथा आहे। तर तिकडे तेजस पण ओरडून तेच सांगत असतो बोलून आणि मध्येच ना तो नोकझोक पण करतो बरं का, कारण ही दोघं बोलतायत हे सांगायची गरज म्हणजे सांगायचं नाही आहे ना, दोघांचं जे नाटक आहे भांडायचं ते, त्यामुळे तो मध्येच टोमणे पण मारत असतो मानसीला आणि मानसी इकडे हसत पण असते आणि आई इकडे हसत असतात की या दोघांचं चालू दे असं म्हणून। आणि मग नंतर सगळे इथे पानं वगैरे वाढतात, जेवायला बसतात आणि पंगत घेतात। दिनेश, सूरज, विनोद कधी काही करत नाही, पण दिनेश आणि सूरज दोघं मिळून इथे पंगत वाढतात, पानं ठेवतात आणि मग दिनेशी ते एक एक गोष्टी वाढत असतो। तर तो म्हणतो की मी लोणच्यापासून सुरू करतो आणि लोणचं डाव्या हाताला, कारण ते कमी खाल्लं जातं। हे जे वाक्य आहे कारण ते कमी खाल्लं जातं हे तेजस आणि मानसी एकत्र म्हणतात बरं का, आणि मग हळूहळू बाकीचे सगळे पदार्थ वाढले जातात। तेजस तिकडनं दारातनं सगळं सांगत असतो सूरजला की कुठे कसं वाढायचं, काय वाढायचं ते। दिनेशला पण तो सांगत असतो की लोणचं डाव्या हाताला वाढल्यानंतर तिकडे कोशिंबीर वाढ खाली, मग त्याच्यानंतर सुकी भाजी, मग मसाला भाजी म्हणजे काय ओली भाजी, मध्ये पुरी आणि मग असं सगळं ठेवल्यानंतर मध्ये भात आणि मग त्याच्यावर वरण, असं मानसी ते म्हणते। आणि मग मानसीने वरण म्हटल्यानंतर वरण भातावरच वाढणार ना, त्या काय हातावर वाढणार आहेत असं म्हणून तो इथे चेष्टा करतो। आणि आभाला बहुतेक आता कळलंय बरं का की ह्या दोघांची चेष्टा मस्करी चालू आहे, ते आता पापड पण वाढायला सांगितलंय। असे एक एक पदार्थ छान केळीच्या पानामध्ये डाव्या बाजूने उजव्या बाजूने सगळे व्यवस्थित मांडलेले आहेत, वाढलेले आहेत। हे वाढण्याचं शास्त्र ज्याला जमतं ना तो खराच म्हणजे भाग्यवान म्हणायला पाहिजे, कारण प्रत्येकालाच हे लक्षात राहतं असं नाही ना। तर आता हे सगळं कुठे पण वाढा ना असं म्हणून ह्याचं म्हणणं चालू आहे, कारण ह्याला भूक लागली नाही का विनोदला। तर बघूया आता काय करतोय तो पुढे। तर असं सगळं इथे वाढून झालेलं आहे, हळूहळू एक एक पदार्थ वाढत आहेत। दिनेश म्हणत असतो की मला माहिती आहे बाबा, तरीसुद्धा तेजस इथे सांगत असतो की भाजी इकडे वाढ, पुरी तिथे वाढ आणि पुरीच्या बाजूला गोडाचा पदार्थ राहिला तर पातोळ्या तिथे वाढ असं म्हणून तेजस सांगतो। आणि ह्या दोघांचं बोलणं चालू आहे तेवढ्या तिकडे ह्यांच्या खाणाखुणा पण चालू आहेत आणि तेजस लगेच सॉरी पण म्हणतोय बरं का मानसीला, कारण तो लगे असं तोडून बोलतोय ना मध्ये मध्ये, त्यामुळे इथे सॉरी पण म्हणतोय। आणि मग सगळ्यांची पंगत सगळं इथे वाढून झाल्यानंतर सगळे इथे देवाची प्रार्थना करतात। वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। हा श्लोक म्हणतात। तात्यासाहेब सांगतात की आता भाताचे 5 घास घ्या आणि मग उपास सोडा। हे सगळं सांगितल्यानंतर आता दिनेश म्हणतो की आओ बाबा, त्यांना सगळं तात्या त्यांना सगळं माहिती आहे ना, कशाला तेच सांगता शिकवता। तर लगेच तात्यासाहेब म्हणतात अरे हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला त्यांना शिकवायला मिळतं, इतर वेळी तेच आपल्याला शिकवत असतात असं म्हणून तिकडे चेष्टा मस्करी होते। आणि मग सगळी इथे जेवायला सुरुवात करतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाताचे 5 घास घेतात बरं का। तेवढ्या तिथे विनोद म्हणतोय छायाला, तू भाताचे 5 घास घेतलेत ना, आता एक काम कर, सगळं असा एकदम काला कर आणि एकदम जेव असं म्हणून सांगतो। म्हणजे त्याला भूक लागलेली असते सगळं, त्याच्या आधी ती जेवायला बसली आणि सगळे त्याच्या पुढ्यात जेवत आहेत। मग हा भुक्कड खादाडला आपला जीव कसा रमवेल म्हणजे थांबवेल म्हणून तो इथे चेष्टा करतोय तिची आणि म्हणतो की सगळं असं कालव आणि खा। तर ती म्हणते की बघा दिदीच्या सासूबाई बघा हा कसा करतोय, ह्याच्यासाठी मी उपवास धरला आणि
हा कसा करतोय बघा, तर उपास धरलास, 3.5 किलो साबुदाणा संपवलास तू आणि उपास सोडलास असं म्हणून ती सगळे चेष्टामस्करी करतात. तेवढ्या तिथे मानसी विचारते की गायत्री वहिनी कुठे आहेत, त्या नाही दिसल्या, गायत्री मॅम कुठे आहेत. तर तो म्हणतो की भरपूर काम महत्त्वाचं आहे ना म्हणून नाही आली. आणि इकडे तेवढ्यात संपदा म्हणजेच मानसीची आई एक प्लेट मागून घेतात आणि पातोळी काढून ठेवतात. मानसी त्यांना विचारते की काय झालं, तर त्या म्हणतात की आता गोडाधोडाचं खायची इच्छा होत नाही असं म्हणून त्या म्हणतात. आणि इकडे सगळा स्वयंपाक छान झाला आहे हां असं म्हणतात. आणि मानसीकडे जेवत असते तेव्हा जेवताना इथे तिच्या तोंडाला शीत लागतं, भाताचा घास लागलेला असतो. तर तेजसीकडे खुणेनं सांगतो की तो घास काढ. आणि मग हे सगळे अशी पंगत छान जेवायला बसले, सगळे जेवत आहेत. तेवढ्यात मानसी गायत्रीचा विषय काढते. तर ते दिनेश म्हणतो की ती ऑफिसचं महत्त्वाचं काम करते, मी नंतर तिला पंगत नेऊन म्हणजे ताट नेऊन देईन असं म्हणून तो इथे सांगतो. आणि तेजस्वीची इथे चेष्टा करतो की बघा नवऱ्याला काय काय करावं लागतंय बायकोसाठी. तर इकडे गायत्री नेहमीप्रमाणे कपाटातली कुठली तरी फाईल काढून बसली आहे आणि ती म्हणते की आता ह्या गणपतीत तेजस घराबाहेर आहे, हळूहळू मी सगळ्यांना ह्या घराबाहेर काढीन आणि मगच तुम्हाला भेटायला येईन असं ती बाबांना वचन देते. आणि बघूया आता ती तिचं वचन कसं पूर्ण करते, ते कसं ह्या सगळ्यांना बाहेर काढते. ते तेजसमुळे तिला हे घर विकता येत नाही आहे, त्यामुळे इथे तिची चिडचिड होते. दरवेळी हा तेजस या प्रभूंच्या इथे आडवा येतो आणि त्याच्यामुळे असं होतं आणि मी आता नक्कीच लवकरच तुम्हाला भेटायला येईन असं म्हणते. आणि तेवढ्या तिथे दिनेश येतो आणि म्हणते कुणाला भेटायला चालली आहेस तू. तर ती नुसती बघते त्याच्याकडे आणि म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का. तर तो म्हणतो नाही आधी जेव आणि मग कुणाला ते भेटायला जा. आणि मला आवडलं असतं किंवा म्हणजे ती म्हणते की मी काय प्रभूंच्या पंक्तीत येऊन बसणार नाही आहे, मला आवडणार नाही ते. आणि तुला माहिती आहे ना मला फक्त हरलेले चेहरे बघायला आवडतात. तर तो म्हणतो की बाहेर आली असतीस तर सगळ्यांनाच बरं वाटलं असतं, मला पण बरं वाटलं असतं असं तो म्हणतो. पण ती म्हणते की मला बरं वाटलं नसतं, मला हरलेले चेहरे बघायला आवडतात, त्यामुळे मी इथे येणार नाही आहे बाहेर पंक्तीत जेवायला. आणि तो ताट ठेवत नसतो. तर ती म्हणते की आता काय मला भरवणार आहेस, ताट तिथे ठेव आणि तू जा असं म्हणून ती डायरेक्ट त्याला हकलून देते, इथे जायला सांगते. तो सुद्धा इथे ताट ठेवतो आणि बाहेर निघून जातो. या गायत्रीनं नेमकी अशी काय जादू केली आहे की दिनेश सुद्धा तिला काही बोलत नाही आहे किंवा घरचे सुद्धा काही बोलत नाही आहेत. अजबच आहे ना हे प्रकरण. तर आता दिनेश इकडनं निघून गेला आणि इकडे विनोदला मात्र आता भूक सहन होत नाही आहे बरं का. त्यामुळे तो इकडे छायाला बडबड करतोय. छाया त्याच्याकडे मसाले भात मागते आणि तो म्हणतो किती मसाले भात खाणार आहेस, आता पांढरा भात जेवलीस ना, परत वरण मसाले भात कशाला पाहिजे तुला असं म्हणून तो इथे बडबडत असतो. आणि आता सांगतात की त्याला वाढ तू त्याला. तर तो म्हणतो की तुम्हाला माहिती नाही आहे ह्या भिशी सगळा भात संपवून टाकेल, आपल्याला भात मिळणार नाही असं म्हणून तो इथे चेष्टा मस्करी करत असतो तिची. आणि जोरजोरात तिथे वाढत असतो. हे सगळं चालू आहे यांचं बोलणं. आणि तेवढ्या तिकडे सूरज कुठेतरी गायब झालाय बरं का. आणि आता सूरज कुठे गेलाय म्हणून सगळ्यांना इथे काळजी पडली आहे. इकडे ह्यांच्या दोघांची सगळ्यांची चेष्टा मस्करी चालू बघून संपदाला सुद्धा बरं वाटतं. आणि ती म्हणते की खरंच असं खानदान हस्तखेळतं घर मिळावं असंच तुम्हाला वाटत असेल ना, तर खानदान म्हणतात ते हेच खानदान आहेत असं म्हणावं. म्हणून तुम्ही जो काही तेजस निवडलाय मानसीसाठी तो खरंच योग्य मुलगा आहे असं म्हणून ती ते मनातल्या मनात विचार करते. आणि तात्यासाहेब जेव्हा इथे सांगतात की हे पद्धत आहे आमची, म्हणजे आजोबांपासून त्यांच्या पणजोबांपासून ही महिलांना पहिल्या पंक्तीत जेवायला वाढायची जी काही पद्धत आहे तर ही आधीपासूनच चालू चाललेली आहे. तर संपदा म्हणतात की नुसती पद्धत नाही आहे, हे संस्कार आहेत. स्त्री आणि पुरुषांना समान संधी देण्याचे, इथे समान एकरूपता दाखवण्याचे हे संस्कार आहेत असं म्हणून इथे ती सांगते. आणि सूरजचा विषय निघाल्यानंतर इकडे तो विनोद सूरजची चेष्टा करत असतो की आता गेला असेल, हात थरथरत असेल त्याचा म्हणून. आणि दिनेश म्हणतो की मी इथे बघून घेतो. तर सूरज इथे बाहेर आलाय बरं का. आणि नेमका तो इथे बाहेर कशाला आलाय ते आपल्याला कळेलच, कारण इथे खूप गोड क्षण आहे. तर इकडे गीता आलेली आहे, गीता म्हणजे सूरजची बायको इथे आलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि तो विचारतोय तिला की अजूनही उपास करतेस. तर गीता म्हणते की का नाही करणार, मला हवा तो वर मिळण्यासाठी मी उपास केला होता, तो मिळालाय, पण सध्या आता तो जो काही माझा नवरा आहे तो ना हरवलाय, तो परत मिळावा याच्यासाठी मी उपास करते. आणि तेवढ्यात ना सूरज इथे हळूच केळीच्या पानात बांधलेली पातोळी काढून आणतो आणि तो भरवतो बरं का गीताला. आणि दोघं इकडे छान असं रोमॅन्टिक मूडमध्ये जाणार तेवढ्या तिथे तेजस मागणं येऊन भॉ करतो. आणि भॉ केल्यानंतर सूरजची तो चेष्टा करतो बरं का, हक्काची बायको आहे ना, भरवलंयस म्हणून सांग ना. तर तो तेजसला म्हणत असतो सूरज की मी कुठे भरवलं, मी नाही भरवलं, तू काहीतरी वेगळं बघितलंस, मी फक्त
इथे आलो होतो आणि ती दिसली मला, तर तिला विचारलं मी तू जेवलीस का, तर ती नाही म्हणाली उपास आहे माझा, म्हणून मी तिला असं पातळी दिली, मी काय भरवलं नाही असं म्हणून सूरज इथे सांगत असतो. तर तेजस इथे त्याची चेष्टा करतो, चिमण्याने त्याच्या चिमणीला घास भरवला आणि तो मी बघितला असं म्हणून तो इथे चेष्टा करतो. आणि तो म्हणतो की तुला वाटतंय ना भरवला, तर मी भरवला, ठीक आहे भरवला. मग तेजस म्हणतो अरे तुमचं काय चाललंय, तुमच्या दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे, हक्काचे नवरा बायको आहात तुम्ही, आणि असं चोरून चोरून तुम्ही का भेटता एकमेकांना. सरळ गायत्री वहिनीच्या समोर जावा आणि एकमेकांचा हात धरा आणि सांगा की ही माझी बायको आहे आणि आम्हाला आता एकत्र राहायचं आहे, असं सरळ सांगा, कशाला त्या गायत्री वहिनीला भीताय. तर इकडे सूरजच्या डोक्यात एका डोक्यात प्रेम दिसतं एका डोळ्यात आणि दुसऱ्या डोळ्यात त्याच डोळ्यात भीती दिसते असं म्हणून तो इथे सांगतो हे असं चोरून भेटण्यापेक्षा तुम्ही गायत्री वहिनीला जाऊन का भेटत नाही. आणि तो सूरज म्हणत असतो की अरे तू कशाला इथे, तू बाहेर आहेस ना तर आम्हाला पण बाहेर काढशील असं तो म्हणत असतो इथे, आणि तू बाहेर आहेस तर त्रास होतोय. सूरज इथे बोलताना मला त्रास होतोय असं म्हणत नाही बरं का प्रेक्षकांनो, त्रास होतोय एवढंच सांगतो, त्याला वाटतंय, पण गायत्री वहिनींच्या भीतीमुळे तो इथे काहीच बोलत नाहीये. आणि नंतर इथे दोघं भांडायला लागणार, तेवढ्यात गीता त्यांना थांबवते आणि सणावाराच्या दिवशी तुमची भांडणं नकोत असं सांगते. सूरज इकडे तेजसला सांगत असतो की तू सही कर, घर गायत्री वहिनींकडे दे असं म्हणून तो इथे सांगत असतो, पण तेजस इथे त्याचं ऐकायला कबूल नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर सूरज निघून जातो आणि तेव्हा गीता तेजसला म्हणते की ज्या वेळेला ते मला हक्काने माझ्या बायको म्हणून स्वीकार करतील, या घरासमोर हक्काने उभे राहतील कुणालाही न भीता, त्यावेळेला मी या घरात नक्की पाऊल ठेवेन. आणि मग ती त्याला डबा देते जेवणाचा आणि मग आईंना भेटायला इथे निघून जाते. आईंना हाक मारते की आई इकडे बाहेर या. तर आई पण बाहेर येतात, म्हणजे सुनंदा बाहेर येतात आणि मग ती प्रसाद गणपतीला जो काही आणलेला असतो तो फळांचा प्रसाद देते. तेव्हा सुनंदा पण इथे भावूक होतात आणि म्हणतात की या सणावाराच्या दिवशी माझ्या दोन्ही सुना माझ्याजवळ असाव्यात असं मला वाटतं, आणि तू दरवेळी असं बाहेरून प्रसाद देऊन जातेस, असं किती दिवस होणार आहे आणि कसं कधी हे थांबणार आहे. तर गीता इथे म्हणते की बाप्पा आलाय ना की सगळं नीट होईल असं म्हणून सांगते. आणि तेवढ्यात नाही ते ती विषय काढते की तुम्ही तेजससाठी स्थळ बघायला सांगितलं होतं ना, तर इथे आई पण एक्साइटमेंटमध्ये हो बघितलंस का तू स्थळ. तर इथे ती सांगते की अहो मुलगी आपल्या ओळखीतलीच आहे, माहितीतलीच आहे आणि ती येईल इथे, पण भाऊजींचं काय ते नकार देतील ना त्यांना सांगितल्यावर, तर आपण ना त्यांना सांगायचंच नाही. उद्या ना गणपतीच्या दर्शनाला मी त्या मुलीला पाठवीन, आभाची मैत्रीण म्हणून सांगेन आणि तुम्ही ते बघून घ्या. आणि मग असं दोघींचं बोलणं सुरू असतं की तेजसला आपण सांगायचं नाही आणि न सांगताच त्याचा आपण कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचा आणि दुसऱ्या कोणाचं तरी नाव सांगायचं आपण असं म्हणून तिथं या दोघींचं बोलणं चालू असतं, कारण तेजस इतक्यात तरी ऐकणार नाही आहे, त्यांच्या मनात असूनसुद्धा ते लग्न करणार नाहीत असं म्हणून इथे गीता सांगत असते. आणि हा सगळा प्लॅन जो काही आहे तो आईंना पण पटला आहे आणि गायत्री वहिनींना पण संशय येणार नाही असं या दोघींचं बोलणं चालू आहे बरं का. आणि तेवढ्या तिकडे मागणं तेजस हाक मारतो या दोघींना, सासूसुना मिळून काय गेम करताय असं म्हणून तो विचारतो. तर ह्या दोघी असं खोटं खोटं हसतात आणि गीता मात्र हळूच नाही ते सटकते आणि त्याच्या आधी म्हणते की तुमचं आमच्या बायकांच्या बोलण्यांमध्ये काय काम आहे, तर तुम्ही लक्ष देऊ नका, आम्ही बघून घेतो. आणि असं म्हणून ना आता तेजस काहीतरी विचारणार, तेवढ्या तिथे ही सटकून निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर आई इथे एकटीच तावडीत सापडते आणि तो आईला विचारत असतो की काय हे तुझं काय चाललंय, काय करणार आहेस. आई बोलता बोलता म्हणतात की तू उद्या आहेस ना, तर म्हणजे उद्या काय आहे असं म्हणून तो तेजस लगेच विचारतो. तर आई म्हणतात उद्या विसर्जन आहे. तर तेजस म्हणतो आई विसर्जनापर्यंत मी घराबाहेर पडत नाही, हे तुला पण चांगलं माहिती आहे. काय चालू आहे तुमच्या दोघींचं कळेल का मला. तर तेवढ्या तिथे आई म्हणते की मला हाक मारली आले असं म्हणून इथे निघून जाते. आता ह्या दोघी मिळून काहीतरी गेम करतायत, बघूया काय होतंय उद्याच्या भागामध्ये. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो इथे पारगावचे कोणीतरी गृहस्थ इथे मानसीच्या आईला बहुतेक भेटायला आलेत आणि तेजसला ते साहेब म्हणतायत. हा सगळा प्रकार विनोद जाऊन गायत्रीला सांगतोय आणि गायत्रीसुद्धा आडून इथे येऊन बघतीये. आता बघूया त्या माणसाचा वापर करून तेजसची कशी माहिती मिळवली जाते गायत्रीकडून आणि नेमकं दागिन्यांचा जो काही विषय आहे किंवा पारगावचा जो काही विषय आहे तो बाहेर येतोय का. कारण इथे दागिने चोरीला जाऊन किंवा पैसे घेऊन इकडे तेजसने मानसीची मदत केली आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे तेजसची ही बाजू सगळ्यांच्या समोर येईल का ते बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.